एअरपोर्ट आलेलं आहे, एअरपोर्ट आलेलं आहे बघा. मस्त वाटतं. ओके, तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्की. ओके, की मोबाईल जास्त गरम झालेला आहे. डेंजर टॉपिक आहे. तुम्ही बघा एवढे कपडे घेतले 18,092 आणि बघा 18,000च झालं. मध्ये विमानाचे तिकीट 80,000चे, माझी खरेदी 20,000ची, यांची खरेदी 1,20,000 ते 1,30,000 रुपये खरेदी झालेले आहे एका दिवसात. डिव्हिडंडचे जे पैसे असतात मित्रांनो, स्टॉकच्या किंवा इंटरेस्टचे जे पैसे असतात, त्या पैशांनी आपल्याला खर्च करायचा असतो. हरे कृष्ण एव्हरीवन, मी भूषण स्टॉकवाला, फाउंडर अँड CEO स्किल्टोग्राम ॲप. तर चला, आज माझा दिवस कसा असतो, एका बिझनेसमॅनचा, एका ऑन्टरप्रिनरचा डे कसा असतो ते तुम्ही बघा मित्रांनो. ओके, कसं मी काय कशा पद्धतीने माझा आजचा दिवस असणार आहे ते बघा. आणि आजच्या सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोष्टी मी करतो मित्रांनो आयुष्यामध्ये. आणि सर्वांना जय जगन्नाथ. आमचं डिसाईड झालं आहे मित्रांनो की आम्ही आता जगन्नाथपुरी धाम ओडिसा भुवनेश्वरला जाणार आहे. ओके, सो त्याचे सुद्धा तिकीट्स आपण आज बुक करूया. आणि पुढच्या 2 दिवसामध्ये मित्रांनो आहे आपलं विमान असणार आहे. सो ते सुद्धा कंटिन्यू सिरीजमध्ये ही सिरीज असणार आहे आपली. ओके, सो आज आम्ही तिकीट बुक करतो आणि दिवसभरामध्ये मी काय काय करतो ते सर्व गोष्टी तुम्ही बघा. एका बिझनेसमॅनचं, एका ऑन्टरप्रिनरचं रिच लाईफ कशी असते हे तुम्ही बघा मित्रांनो. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, आज आपण जगन्नाथपुरी धाम ओडिसाचं तिकीटसुद्धा बुक करणार आहे मी. ओके, सो ते आपण ते सुद्धा तुम्ही बघा. ओके, सो आज खूप मस्त दिवस असणार आहे माझा. मी स्विमिंग करेल, ओके, बॅडमिंटन, ओके, सर्व फ्री मित्रांनो, कशाचं टेन्शन नाही, काही नाही. ओके, तर चला मग आजच्या ब्लॉगला आपण सुरू करूया. ही स्विमिंगचे कपडे त्याच्या अंदर, आणि ही बॅग जर मी इथे लावली ना तरी टायराला घासत आहे. ओके, आणि जर अशी पकडली तर मागे घासत आहे. त्यामुळे या बॅगीला मी आता असं ठेवत आहे इकडे. ओके, तुम्ही बघू शकता इकडे. ओके, तर बघा या बॅगीला मी असं ठेवत आहे. ओके, आणि आपण आता पुढे भेटूया. सायकल चालवते गाईच. मी सायकलिंग करत आहे, तुम्ही बघू शकता इकडे. ओके, फायनली बॅडमिंटनचं जे कोर्ट होतं मित्रांनो ते सध्या फुल आहे. त्यामुळे आता मी जर पाहिलं, आता मी सायकलिंग करत आहे. ओके, तुमच्या आयुष्यामध्ये फ्रीडम पाहिजे. तुम्हाला जे करायचं ते मनाने करता आलं पाहिजे मित्रांनो. ओके, तर मग आयुष्य जगून फायदा आहे. जे करायचं ते आपल्याला आयुष्यामध्ये करता आलं पाहिजे. ते सर्वात मोठी गोष्ट फ्रीडम आहे मित्रांनो. आयुष्यामध्ये फ्रीडम हे जे आहे ते खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके, तर फ्रीडम आपल्याला आलं की आपण बघा सायकलिंग कशी करणार आहे, राईट. जे करायचं ते मला ते करता आलं पाहिजे आपल्याला. अरे बाप रे बाप, मी माझ्या वॉचमध्ये लावायचं विसरलोच मित्रांनो टायमर. सो आता आपण टायमर लावून घेऊ तिथं. सो हे सुद्धा सुरू झालं, तुम्ही बघू शकता, राईट. ओके, सुरू झालं आहे मित्रांनो. सायकल ही खूप जास्त स्पीड पकडते, पण तिला सस्पेन्शन नसल्यामुळे जास्त आदळते सुद्धा, खूप जास्त आदळते ही सायकल. ओके, त्याची बघायची टायर अशी एकदम पातळ पातळ टायर आहेत. पिकअप खूप सुंदर घेते, पण स्पीड ब्रेकर आला तर आदळते सुद्धा तेवढी जोरातच. सो चला मग आता परत आपली सायकल आपण चालूया. ओके, फायनली मी सायकल इथे पार्क केलेली आहे. सायकलला बाय बाय करू आणि आपण आता ब्लॉक टेनिसचा कोर्ट खाली झाला का बघू. फायनली सायकल चालून झालेली आहे. आता आपण मित्रांनो बॅडमिंटनचा कोर्ट खाली झाला काय बघतो एकदा. अंदर लिफ्टमध्ये येऊया. बॅडमिंटन आपल्याला जे आहे ते खेळता येईल. बॅडमिंटनचा कोर्ट खाली झाला का बघूया, मग आपण बॅडमिंटन खेळूया. हे स्कॉचचं कोर्ट आहे, तुम्ही बघू शकता इकडे. स्कॉचचं कोर्ट आहे. हे वाला जे आहे
हे आपलं टेबल टेनिसचं कोर्ट आहे, तुम्ही बघू शकता राईट. टेबल टेनिसचं कोर्ट, इथे आपण येऊन कधीही टेबल टेनिस खेळू शकतो मित्रांनो. सो टेबल टेनिसचा सुद्धा मी क्लास लावला आहे. टेबल टेनिस मला आधीपासून खेळता येतं. सो आता टेबल टेनिस खेळूया आपण. टेबल टेनिसच्या रॅकेट्स आणावं लागते मला. बॅडमिंटन बघूया आपण आधी काय होतं. इथे जर पाहिलं तर मी स्विमिंग पूलच्या इकडे विचार करतो आहे. स्विमिंग पूलच्या इकडे स्विमिंग करू का. ओके, पण पाणी जर पाहिलं मित्रांनो, पाणी भयानक थंड आहे. शूटिंग चालू आहे. पाणी जर पाहिलं तर एकदम थंड पाणी आहे मित्रांनो, त्यामुळे पाणी स्विमिंग नाही करत आहे. इथे मी पाण्याची बाटलीसुद्धा याच्यात मॅच होते मित्रांनो. इथे जर पाहिली आपण तर आता बॅडमिंटन वगैरे सर्व काही फुल आहे, त्यामुळे मी इथे जिम करत आहे. तुम्ही बघू शकता इकडे मी जिम करत आहे. बाप रे बाप, स्विमिंग झालेली आपली फायनली. तर काही लोक याला सोना म्हणतात, काही लोक याला स्टीम म्हणतात. ओके, सो जे आपल्याला कळलं ते आपण म्हणायचं. स्टीम कसा झालेला आहे, पूर्ण भरलेलं आहे मित्रांनो इकडे, आणि खूप मस्त वाटतं. ओके, तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्की. बाप रे बाप, माझा मोबाईल मी तेवढं गरम झालं होतं की मोबाईलवर हीट सिग्नल आला होता मित्रांनो. आयफोनवर मस्त गरम झालेला आहे. तर मला एकदम आता हलकं हलकं वाटतंय, सुंदर सुंदर वाटतंय. बॉडी पूर्ण हलकं होऊन जाते मित्रांनो आपण सोना स्टीम घेतल्यानंतर. आता मी परत एकदा आंघोळ करतो आणि शावर घेतो आणि मग आता आपण पुढे भेटूया. सो फायनली जर पाहिलं मित्रांनो, आपण तिथे आपण बघितलं पण पुरीचे धामला जायचे, जगन्नाथपुरीला जायचे मित्रांनो. आपण सर्व तिकीट बुक करूया आपण. सांगा आता मी पटापट तिकीट्स बुक करतो. तुम्हाला व्हाईट बोर्डवर कंप्लीट प्लॅन पाहिजे का मित्रांनो, ओके, की मी काय काय करणार. आता आम्ही विमानाचे तिकीट बुक केले, त्याच्यानंतर तिकडे गाडी येणार मित्रांनो एअरपोर्टवर आपल्याला. ती गाडी आम्ही स्वतः चालवत आम्ही पूर्ण फिरणार, नंतर पुरीला जाणार. याचा कंप्लीट प्लॅन तुम्हाला पाहिजे का बोर्डवर उभं राहून, ओके, ते मला तुम्ही सांगा. म्हणजे ह्या ब्लॉगच्या याच्यानंतरचा जो व्हिडिओ राहील तो व्हिडिओ टाकेल मी, आणि नंतर मग आपण विमानामध्ये जाताना काय करायचं असतं, काळजी घ्यायची, विमानात बोर्डिंग पास कसं घ्यायचं, लगेज किती किलो घ्यायचं, ओके, ते सर्व आपण मला मी सांगेल. ओके, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा विमानात जायचं आहे मित्रांनो, आपल्या आई वडिलांना न्यायचं. ओके, सो सर्वांनी लक्षात ठेवा मित्रांनो. सो आता आपण तर इथे जर पाहिलं मित्रांनो, जस्ट तिकीट मी बघत होतो तर ऑलमोस्ट एका व्यक्तीची जायची तिकीट ऑलमोस्ट 8,500 रुपये चालू आहे, आणि यायची तिकीट जी आहे ती 8,000-8,500 रुपये चालू आहे. ओके, त्याच्यामध्ये अजून मी फायनली आमच्या सर्व फॅमिली मेंबरच्या तिकीट्स बुक केलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये मी तिकीट बुक करताना प्रायोरिटी चेक इनसुद्धा घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला नॉर्मल लोकांसारखी लाईन लावायची गरज नाही. ते लोक त्यांचे स्वतः इंडिगोचे लोक येतात आणि आपल्याला विदाऊट लाईन डायरेक्ट घेऊन जातात मित्रांनो. ओके, आणि दुसरी गोष्ट, आजीसाठी व्हीलचेअरसुद्धा आम्ही बुक केलेली आहे. ओके, म्हणजे आजी व्हीलचेअरवर जाऊ शकणार, तर आधीच बुक करावं लागतं. ते फूडसुद्धा बुक केलेलं आहे. ओके, स्नॅक्स वगैरे बुक केलेले, येतानाची बुक केली, जाताना तर काय ऑलरेडी सकाळ असणार आहे तर काय खायची गरज नाही आपल्याला. सो येतानाचे स्नॅक्स बुक केलेले आहे. असं करून ऑलमोस्ट जर पाहिलं तर तिकीट इथे बुक झालेलं आहे. इथे बघा तिकीट्स बुक झालेले आहे मित्रांनो. फायनली तुम्ही इथे बघू शकता 37,490 ही फक्त आपली जायची तिकीट झालेली आहे. तर इथे जर पाहिलं आपण ऑलमोस्ट 1,00,000 रुपये आज खर्च होतील, कारण की आता आम्ही शॉपिंगला सुद्धा जाणार आहे. सो ऑलमोस्ट 80,000 रुपये आपले खर्च झालेले आहेत मित्रांनो विमानाचे तिकीट बुक करताना, आणि परत तिकडे हॉटेलचा खर्च, आणि या सर्व खर्च सुद्धा तुम्हाला हवा आहे का मित्रांनो. हॉटेलचा किती खर्च येतो, याचा किती खर्च येतो, हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मग आपण डीप मागच्या बोर्डवर उभं राहून तुम्हाला मी सांगेल पूर्ण प्लॅन काय आणि त्याचा खर्च किती येतो. ओके, सो अशा पद्धतीने आज टोटल 80,000 आपले मोठा उडलेले आहेत मित्रांनो तिकीटं. आपल्याकडे टाईमसुद्धा खूप कमी आहे, त्यामुळे आता आपण आपल्याकडे 2च दिवस आहेत, त्यामुळे आता आपण खरेदी करायला जाऊया मित्रांनो. नवीन नवीन कपडे, सुंदर सुंदर कपडे घ्यायला जाऊया, आजीला शॉपिंग करायला जाऊया. ओके, सो शॉपिंगसुद्धा आता कितीची होते तुम्ही बघा. ओके, सो ऑलमोस्ट मला तरी वाटतं आज 1,00,000 रुपये, 1,10,000 रुपये आज उडतील, आणि तिकडे गेल्यावर हॉटेलचा वगैरे खर्च म्हणजे मोठा 1.5-2 लाखापर्यंत खर्च येईल मित्रांनो आपल्याचा. असं जर महिन्याला तुम्हाला करायचं असेल तर काय करावं लागेल विचार करा. चला आपण आता शॉपिंग करूया मित्रांनो. आपण चला मग आता मॉलमध्ये जाऊया आपण आजीला घेऊन. बाप रे बाप, मुंबईची ट्रॉफिक जर पाहिली मित्रांनो तर किती डेंजर ट्रॉफिक आहे. तुम्ही बघा, गाड्या हालतच नाही आहेत. फायनली सिग्नल भेटला आहे हळूहळू, आणि आता आम्ही मॉल साईडला जात आहोत. एवढे कपडे घेतले? हो, खूप कपडे घेतले. आपल्याला जायचं आहे ना.
फायनली कुटुंबाने एवढे मोठे कपडे घेतलेले आहेत मित्रांनो. तुम्ही इथे बघू शकता याची किंमत झालेली 18,092 आणि मी फायनली आता पे करत आहे माझ्या सेविंग अकाउंटनी. आपल्याला टोटल 34 प्रोडक्ट आहे. बॅग को ॲड करेंगे. 18,000च झालं आजी. बघा 18,000च झालं. 18,000च झालं आजी. 18,000च झालं बघा कपडे आपले. बरं होऊ दे बाबा. 18,000 बघा एवढं मोठं बिल झालं बघा. नाही खूप चांगलं झालं घेऊन. हा होऊ दे किती होऊ दे पैसे. 18,000च झालं. चला मला द्या बॅग. सो चला आता आपण तीर्थयात्रेला. खूप चांगलं चांगले कपडे मिळाले. सो मित्रांनो 18,000चे झालेले आहेत. खरेदी खूप झालेली आहे. फायनली खरेदी करून आता आम्ही आलेलो आहे मित्रांनो. मी आलेलो आहे कारण की आता आमच्या विद्यार्थ्यांचा इंग्लिश स्पीकिंगचा क्लास घ्यायचा आहे मला. ओके, तर परत मी स्टुडिओमध्ये आलो आहे. आमच्या घरचे अजून खरेदी करत आहेत दुसऱ्या मॉलला जाऊन. तर आता आमची आत्तापर्यंत 18,000ची खरेदी माझी झालेली आहे, आजीची झालेली आहे. अजून माझ्या फॅमिली मेंबरची खरेदी जी आहे कमीत कमी 15,000 ते 20,000ची होणार. तर आज मी एका दिवसामध्ये विमानाचे तिकीट 80,000चे, माझी खरेदी 20,000ची, यांची खरेदी 1,20,000 ते 1,30,000 रुपये खरेदी झालेली आहे एका दिवसात. आणि फक्त बिझनेसमुळे पॉसिबल झालेलं आहे मित्रांनो. ओके, तिकीटं बुक केले मी आजपासून 2014मध्ये 10 वर्षापासून मी कंटिन्युअसली मेहनत करत आहे. मी विचार नव्हता केला की असं आयुष्य आपल्याला भेटेल, रिच क्लास लाईफ आपल्याला भेटेल, आपल्याला जे करायचं ते आपण करू शकू. ओके, याचा विचार केला होता पण भेटेल नाही भेटेल माहीत नव्हतं. पण आज देवाच्या कृपेने असं आयुष्य मला भेटलेलं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला वाटत असेल किती सुंदर नाही का, जेव्हा पाहिजे तेव्हा स्विमिंग करायची, काही करायचं, मन लावून पैसेसुद्धा कमवायचे. असं नाही मित्रांनो, याच्यासाठी मी खूप जास्त मेहनत केली. 18 तास मी आताही मेहनत करतो. 12 वेगळे बिझनेसेस रन करतो. आणि हे सर्व शॉपिंग आणि हे सर्व जे विमानाची तिकीटं वगैरे आम्ही बुक केलेले आहेत. ओके, हे फक्त इंटरेस्टच्या पैशावर, व्याजाच्या पैशावर केलेले आहेत. मी पैसे कमवतो ते पैशांना डायरेक्ट खर्च नाही करत. त्या पैशांचं मी ॲसेट्स बनवतो मित्रांनो. आणि त्या ॲसेट्सचं जे व्याज येतं मला, ओके, त्या व्याजाच्या पैशावरच मी या सर्व गोष्टी करतो. तर तुम्हाला सुद्धा असंच करायचं नाही. तुम्ही क्रेडिट कार्ड मारा, कर्ज घ्यायला नाही, सर्व गोष्टी करा. पैसे कमवायचे, त्या पैशांना तुम्हाला परफेक्ट स्टॉक्समध्ये, म्युच्युअल फंडमध्ये टाकायचं आहे. डिव्हिडंडचे जे पैसे असतात मित्रांनो स्टॉकच्या, किंवा तुम्हाला जे याचे पैसे असतात, काय म्हणतात त्याला, इंटरेस्टचे जे पैसे असतात, त्या पैशांनी आपल्याला खर्च करायचा असतो. म्हणजे करायचा असतो आपल्या आयुष्याला चांगलं बनवण्यासाठी. ब्लॉगमध्ये आपण ब्लॅकबोर्डवर बसून तुम्हाला उभं राहून मी तुम्हाला शिकवणार आहे की तिकीटचे खर्च किती आला मला. ओके, आता पूर्ण प्लॅन काय असणार आहे आमच्या पुरी यात्राचा. त्या दिवशी जे आहे तुम्हाला डायरेक्ट याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये डायरेक्ट आपण विमानामध्ये जाताना कसं वाटतं, बोर्डिंग पास कसा करायचा, किती किलोच्या पाहिजे, या सर्व गोष्टी लाईव्ह दाखवणार आहे तुम्हाला. तर तुम्ही माझ्यासोबत येणार आहे मित्रांनो. आयुष्य कितींना पाहिजे हे मला तुम्ही सांगा. मी आधीच डिसाईड केलं होतं की 60 वर्षापर्यंत काम करायचं आणि नंतर रिटायर्ड व्हायचं. म्हातारा झाल्यावर फिरून पैसे येऊन पण काही फायदा नाही आहे. आधी विचार केला होता मी लहानपणी. असं आयुष्य आपल्याला पाहिजे मित्रांनो. ही खूप इम्पॉर्टंट आहे. आयुष्याला घडवा, टाइमपास करू नका, रील वगैरे आणि बिना कामाच्या गोष्टीमध्ये टाइमपास करू नका मित्रांनो, जिथे नाही केलं पाहिजे. आणि आपला बिझनेस घडवण्यावर फोकस लावा, पैसेवाला बनण्यावर फोकस लावा, रिच लाईफकडे जाण्याकडे फोकस करा मित्रांनो. हा होता आजच्या ब्लॉगमध्ये माझा संदेश. वयाच्या अगोदरच तुम्हाला सर्व काही अचीव्ह करायचं आहे. ओके, तुमचे मित्र मैत्रिणी जे असतील ते आत्ता पण जॉब शोधत असतील, पण तुम्हाला त्याच्यापेक्षा पुढे जायचं आहे मित्रांनो. फायनान्शियल फ्रीडम पाहिजे आपल्याला. ओके, म्हणजे व्याजच तुम्हाला एवढं पाहिजे की तुम्ही जे पाहिजे ते करू शकले पाहिजे. ओके, चटणी भाकरी खाऊन खुश आहे मित्रांनो मी. आज सर्वांना आजचा ब्लॉग बघितल्याबद्दल, आजचा ब्लॉग कसा वाटला सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या व्लॉगने तुम्ही मोटिवेशन जे आहे अजिबात घेऊ नका, इन्स्पिरेशन घ्या. कारण की सर्व माझी 10 वर्षाची रोज दिवस रात्रची मेहनत आहे मित्रांनो. एवढे वेगळे बिझनेसेस मी बिल्ड केले. ओके, सो 10 वर्षाची मेहनत आहे बॉस. एवढं सर्व आयुष्य तुम्हाला जर पाहिजे तुम्हाला 10 वर्ष तुम्हाला द्यावे लागतील. एवढा टाईम नाही ना आपल्याकडे. तर 5 वर्ष तरी कमीत कमी लागतील आपल्याला, बरोबर की नाही. सर्व त्याग करावं लागतं. ब्लॉगमधून तुम्ही अजिबात मोटिवेशन घेऊ नका. या ब्लॉगमधून तुम्ही इन्स्पिरेशन घ्या मित्रांनो. आणि आपल्यालाही पुढच्या 2 वर्षात 5 वर्षात काय प्लॅन आहे तुमचा, काय गोल आहे हे तुम्ही बनवा आणि आपल्या आयुष्याकडे मध्ये
पुढे पुढे जा मित्रांनो. असेच ब्लॉग तुम्हाला भेटत जाणार. नेक्स्ट ब्लॉगमध्ये प्लॅन करूया, पुढच्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट निघूया मित्रांनो जगन्नाथपुरी यात्रासाठी ओडिसामध्ये भुवनेश्वर. सो जय जगन्नाथ एव्हरीवन. सर्वांनी भगवद्गीता वाचा, सर्वांनी माळा जाप करा, सकाळी 4:30 वाजता उठा, 7च्या आधी जेवा, 10च्या आधी झोपून जा. बाकी सर्व गोष्टी डिस्ट्रॅक्शन बंद करा, आयुष्याकडे लक्ष द्या. स्वप्न पूर्ण होतात, तुमच्यासमोर मी आहे मित्रांनो उभा. सर्वांना आपण व्हिडिओ पूर्ण होतात तर ते दिसतात कसे हे तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटणार. सर्वांना साईराम, स्वामी ओम, जय श्री कृष्ण, जय सियाराम एव्हरीवन. आपण एंट्री करणार आहे. आता एअरपोर्ट आलेलं आहे, एअरपोर्ट आलेलं आहे. बघा किती मोठं एअरपोर्ट आहे बघा. तर मित्रांनो इथे जर पाहिलं आपण